नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी भगवान श्री रामकृष्णांचं चरित्र ऑनलाईन पद्धतीनं सांगितलं होतं. त्यातला हा भाग चौथा आहे. हा भाग सांगण्यास सुरुवात करण्याच्या आधी परमादरणीय परमश्रद्धेय योगाचार्य थावकर दादा, श्री मते दादा यांना मी प्रणाम करतो. त्याचप्रमाणे भगवान श्री रामकृष्णांचं प्रणाम मंत्र म्हणून मग आपण याला सुरुवात करूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. लाहबाबूंच्या शाळेतल्या शिक्षकांना दिलं होतं की मला केवळ डाळ तांदळाची विद्या नको, भाजी भाकरी मिळवून देणारी विद्या शिकायची नाही. ज्या विद्येच्या प्राप्तीमुळे हृदयात परम ज्ञानाचा उदय होतो आणि मानवी जीवन कृतार्थ होतं, अशी विद्या मला शिकायची आहे. मानवी जीवन कृतार्थ करेल अशी विद्या शिकायची आहे. गदाधरांनी आपलं त्यांचं चिंतनशील मन होतं. गदाधरांनी कलकत्त्यातल्या लोकांचं निरीक्षण केलं. खेड्यामध्ये तो राहतच होता, त्यामुळे खेड्यातल्या लोकांची सुद्धा निरीक्षण त्यांनी केलेलं होतं. आता त्याच्या मनामध्ये असा विचार तयार झाला की खेड्यातल्या लोकांपेक्षा हे शहरातली लोक हे पुस्तकी शिक्षणामुळे निराळे आहेत का, हे पुस्तकी शिक्षण घेतल्यामुळे ते वेगळे झालेत का. आणि त्यांनी काही एक मूलभूत निर्णय घेतले. आणि गदाधराला हे पटलंच की हे जे पुस्तकी शिक्षण घेत आहेत त्यामुळेच ही लोक वेगळी आहेत. आमच्या गावाकडची जी लोक आहेत त्यांचं अंतःकरण हे प्रेमळ आहे, पण या ठिकाणी मात्र तसं प्रेम पाहायला मिळत नाही. हा फरक गदाधराच्या लक्षात आला होता आणि गदाधरांनी काही मूलभूत निर्णय घेतले. पहिला निर्णय घेतला तो म्हणजे अशा पद्धतीचा दुराभिमान निर्माण करणारी पुस्तकातली विद्या हानिकारक आहे हे त्याला कळून चुकलं आणि त्यांनी निर्णय घेतला की अशी पुस्तकी विद्या मी शिकणार नाही. पुस्तकी विद्या हानिकारक आहे, त्याच्यामुळे दुराभिमान निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो, दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती निर्माण होते. अशा पद्धतीची पुस्तकी विद्या मला नको. दुसरी गोष्ट त्याच्या लक्षात आली की आमच्या गावाच्या बाजूला जी काही लोकांची भांडणं होतात, ती भांडणं काही पुस्तकी ज्ञानामुळे होत नाहीत, कारण तिथली लोक बरेचसे अशिक्षित आहेत. मग कशामुळे होतात? गावाकडच्या लोकांच्या मध्ये होणाऱ्या भांडणांच्या मुळाशी पैसा आहे आणि या पैशामुळे फार भांडणं होतात. कारण आपल्याला माहिती आहे की क्षुदिरामांचे जे वडील होते, म्हणजे गदाधराचे वडील क्षुदिराम, आणि क्षुदिरामांच्या वडिलांना त्या तिकडनं डेरेगाव सोडायला लागलं, ते सुद्धा त्या पैशाच्या हव्यासामुळेच सोडायला लागलं. आणि म्हणून म्हणजे क्षुदिरामांनाच हे सोडावं लागलं गाव. याचं कारण ते तो नाही का रामानंद राय होता आणि त्यांनी एका शेतकऱ्याची जमीन माझी आहे असं सांगायला सांगितलं. मी खोटं बोलणार नाही असं म्हणून ते ते गाव सोडून गेले होते. सगळं पैशामुळे सगळी भांडणं होत आहेत. भाऊ भावाशी भांडतोय, बहीण भावाशी भांडतीये आणि दोघं मिळून आपल्या आई वडिलांशी भांडतायत. हे केवळ पैशामुळे होत आहे. आणि म्हणून गदाधराच्या मनामध्ये पैशाविषयी तिटकारा निर्माण झाला. पैसे, दागिने, जमीन आणि कपडे लत्ते मिळवणं हा माझ्या जीवनाचा हेतू नाही, असा मूलभूत निर्णय गदाधराने घेतला की पैसे मिळवण्यासाठी मी माझं जीवन व्यतीत करणार नाही. मी हे दागदागिने जमवणं, जमीन जुमला जमवणं म्हणजे आपण मोठे झालो, अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये मी रमणार नाही, हा त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला. आणि चौथा एक निर्णय घेतला तो म्हणजे या मर्त्य देहाच्या पलीकडे जे रहस्यमय आहे, महत्वाचं आहे, ते काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया. हे माझे डोळे बघतायत, तर ऍक्च्युली हे डोळे बघतायत का डोळ्यांमागे कोणतरी आहे तो बघतोय? कान ऐकतायत की कानांमागचा एक कान आहे तो ऐकतोय? कोण आहे माझ्या हृदयामध्ये बसून
या सगळ्या इंद्रियांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी बघतोय, तो आहे कोण? आपली नजर आत उतरली पाहिजे, अंतर्मुखता प्राप्त झाली पाहिजे आणि आपण आत उतरून त्या अंतरात्म्याचा शोध घेतला पाहिजे, असं गदाधराला वाटू लागलं. 1855 साल उजाडलं. गदाधराचं वय 19 झालं. या ठिकाणी आपल्याला जे चित्र दिसतंय ते राणी रासमणी यांचं आहे. ही राणी रासमणी ही कोळ्यांची राणी होती. कोळी समाजातली आहे ती. राणी रासमणी ही रामचंद्र दासांची पत्नी. कलकत्त्याच्या दक्षिण भागात जान बाजार नावाचा एक मोहल्ला आहे. त्या मोहल्ल्यामध्ये ही राणी राहायची. रामचंद्र दास म्हणजे तिचे पती हे वारले त्यावेळेला त्यांचं वय 44 वर्षाचं होतं. त्यांना 4 मुली होत्या. या राणी रासमणी स्वतः अशिक्षित होत्या. त्यांची खूप स्थावर अशी मालमत्ता होती. ती सगळी मालमत्ता 44व्या वर्षी पती गेल्यानंतर यांनी सांभाळली आणि ती वाढवली. अत्यंत कर्तृत्ववान अशा राणी रासमणी होत्या. कोळ्यांच्या राणी होत्या त्या. त्यांच्यावरती आता या भारत सरकारने तिकीट पण काढलेलं आहे. राणी रासमणींच्या चित्र आहे तिथे. ते बोट दिसते आणि मागे तो बेलूर मठाचा परिसर दिसतोय. असं एक पोस्टाचं तिकीट पण काढलं गेलेलं आहे राणी रासमणींवर. राणी रासमणी अत्यंत व्यवहारदक्ष होत्या, बुद्धिमान होत्या, त्या संकटाला न जुमानणाऱ्या होत्या. त्यांची वृत्ती खंबीर होती, त्या साहसी होत्या, त्या कोळ्यांच्या राणी होत्या आणि अत्यंत दयाळू होत्या. मी राणी रासमणींबद्दल का सांगतोय? कारण या राणी रासमणींनी बांधलेल्या दक्षिणेश्वरच्या काली मंदिरातच रामकुमारांनी पूजा स्वीकारली. ती स्वीकारी काही न स्वीकारावी याबद्दल गदाधराचा त्यांचा हा म्हणजे मतभेद झालेला होता. आणि रामकुमारांच्या नंतर गदाधर या काली मंदिरात कालीची पूजा करण्यासाठी आले. ते मंदिर ज्यांनी बांधलं होतं त्या या राणी रासमणी, आणि म्हणून त्यांचा थोडासा परिचय आपल्याला व्हावा म्हणून हे सगळं सांगतो. त्या राणी रासमणी मी म्हटलं तसं त्या व्यवहारदक्ष, बुद्धिमान, संकटाला न जुमानणाऱ्या साहसी होत्या. त्यांच्या साहसाचं एक उदाहरण सांगतो. एकदा एक इंग्रजी शिपाई, त्यावेळेला पारतंत्र्यामध्ये होता. एक इंग्रजी शिपाई दारू पिऊन या दक्षिणेश्वरच्या मंदिरात आला होता. दक्षिणेश्वरच्या मंदिरात नाही, त्यावेळेला मंदिर नव्हतं. राणी रासमणींच्या त्या जमिनीवरती तो धिंगाणा घालत होता. त्यावेळेला राणी रासमणींनी चांगला एक दंडुका घेतला आणि त्याला चांगलं वठणीवर आणलेलं होतं. या इंग्रजांनी मासेमारीवरती कर लादला होता. आता भारतात आले, हा अरबी समुद्र भारताचा, आणि त्या समुद्रामधले मासे मारल्याबद्दलचा कर इंग्रज घेत होते. त्याच्या विरुद्ध तिने लढा पुकारला आणि मासेमारीवरचा कर तिने रद्द केला होता. या राणी रासमणींनी जसे आपल्या अहिल्याबाई होळकरांनी अनेक ठिकाणी नदीवर घाट बांधले, तसे अनेक नदींवरती घाट हे राणी रासमणींनी सुद्धा बांधले होते. अनेक ठिकाणी विहिरी बांधल्या, समाजाची पाण्याची गरज त्यांनी भागवली. अशा पद्धतीने कर्तव्य दक्ष अशा राणी रासमणी होत्या. राणी रासमणींना एकदा असं वाटलं की आपण तीर्थयात्रेला जाऊ. आता राणी तीर्थयात्रेला जाणार म्हटल्यानंतर शेकडो नावा तयार झाल्या. त्यांचं सगळं सामान त्या सगळ्या नावेमध्ये ठेवलं गेलं आणि त्या ठिकाणी आता त्या निघाणार आणि त्या तीर्थयात्रेला काशीला जायला त्या निघाल्यावर एक दिवशी रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये काली माता आली. तीच काली माता जी आज त्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे काली दक्षिणेश्वरला मंदिरामध्ये. ती काली माता आली आणि त्यांना देवीचा दृष्टांत झाला आणि देवी त्यांना म्हणाली की अगं, तू या इकडे काशीला जायला वगैरे हा सगळा खर्च का करतेस? तू याच्याऐवजी माझं मंदिर बांध. मला तुझ्याकडून तुझी सेवा घ्यायची आहे. आणि 1847 साली अर्थातच राणी रासमणींनी आपलं काशीला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला. सगळेजण परत आले आणि राणी रासमणींनी 1847 साली एक 50 बिघे जमीन विकत घेतली आणि 1854 साली त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. कालीमातेला तिथं प्रतिष्ठापित करायचं होतं. कालीमातेचं मंदिर बांधून आधी पूर्ण झालं. हे कालीमातेच्या मंदिराचा 1880 साली काढलेलं रेखाचित्र आपल्याला दिसत आहे. दक्षिणेश्वरच्या टेम्पलचं 1880 साली, 1880 म्हणजे रामकृष्ण होते त्यावेळेचं बरं का,
1880 साली काढलेलं चित्र आपल्याला दिसतंय. रामकृष्णाने देह 1886 साली ठेवला. तर त्यावेळेचं हे चित्र आपल्याला दिसतंय. आज 1855 साली देवीची प्रतिमा आणून त्याची प्राणप्रतिष्ठा, काली मातेची प्राणप्रतिष्ठा त्या मंदिरामध्ये तिने केली. आणि आपल्याला या ठिकाणी काली माता दिसत आहे. हातामध्ये खड्ग दिसत आहे. त्या खड्गाच्या विषयी मी नंतर सांगणार आहे. हे हातामध्ये खड्ग आहे आणि अशी काली माता, जीभ बाहेर काढलेली, लाल रंगाची जीभ असलेली आणि अतिशय म्हणजे अतिशय म्हणजे पराक्रमी असं चेहरा असलेली ही काली माता आपल्याला तिथे दिसते आहे. त्याचं दर्शन आपण घेऊया. या काली मातेचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं इथे दर्शन आपण घेऊया. आता हे मंदिर तुम्ही गेलात तर आपल्याला अशा पद्धतीचं ते मंदिर दिसेल. आधी पूर्वी जे होतं ते असं दिसत होतं. आता जे दिसतंय ते या बाजूने काढलेलं मंदिर आपल्याला दिसतंय. या मंदिराचे एकंदर काही भाग आहेत. हे शूद्रानं, हा आणखीन एक सांगतो, हे त्या कोळ्यांच्या राणीनं काढली म्हणजे तयार केलेलं मंदिर आहे, बांधलेलं मंदिर आहे. म्हणून त्या मंदिराला ब्राह्मण पुजारी मिळेना. तिने ठरवलं होतं की पुजारी ब्राह्मण पाहिजे, पण पुजारी ब्राह्मण कोणी पुजारी यायच ना. ते म्हणते एक शूद्राने बांधलेलं मंदिर आहे, मग आपण का तिथे पूजेला जायचं. याबद्दल रामकुमार यांना जेव्हा समजलं की त्या राणी रासमणीने मंदिर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी मंदिरात त्या पुजारी शोधतायत, तेव्हा रामकुमारांना वाटलं की आपण जाऊ पूजेला तिथे. गदाधर म्हणला अजिबात जायचं नाही. गदाधर कट्टर होते बरं का आधी. गदाधर म्हणला अजिबात जायचं नाही. गदाधर म्हणाला अजिबात जायचं नाही. ते शूद्राने बांधलेलं मंदिर आहे, तू तिथं पूजा करायला जाता कामा नये. पण रामकुमार म्हणले, अरे काली मातेचं पुजारी पद स्वीकारायचं का नाही याबद्दल आपण थोडी चर्चा करू. आणि नंतर हे रामकुमार म्हणाले की काली मातेचं मंदिर जे आहे ना, ते काली मातेचं मंदिर आहे. त्यामध्ये पूजा ते कोणी बांधलंय महत्वाचं नाही. ते मंदिर काली मातेचं आहे आणि आपण पुजारी काली मातेचे आहोत. आपण काही पुजारी त्या कोळ्याच्या राणीचं नाही आहोत. तिची काही पूजा करायला चाललेलो नाही आहोत. तेव्हा मंदिरातल्या देवाची पूजा करणं ह्याच्यात काही गैर नाही. शेवटी गदाधर म्हणला की काही नाही, असं करता कामा नये. मग दोघांनी चिठ्ठ्या टाकल्या. काली मंदिर पदास पुजारी पद स्वीकारायचं का पुजारी पद स्वीकारायचं नाही, अशा चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. आणि मग त्यांनी एक चिठ्ठी उचलली आणि ठरवलं की आज चिठ्ठीत जे लिहिलेलं असेल त्याप्रमाणे आपण करायचं. तेव्हा ती चिठ्ठी उघडली तेव्हा त्यात लिहिलं होतं, रामकुमारांनी काली मातेची पूजा स्वीकारावी. आणि रामकुमारांनी काली मातेची पूजा स्वीकारली. पण गदाधर पुजारीपद जरी त्यांनी स्वीकारलेलं असलं तरी गदाधर हा कधीही त्या मंदिरात गेला नाही. गदाधर म्हणजे आपल्या गंगेच्या काठावरती असलेल्या वाळूतून तो शंकराची पिंड तयार करत असे आणि त्या ठिकाणी स्वतःचं अन्न स्वतः करत असे, त्याचा नैवेद्य दाखवत असे, त्या पिंडीची पूजा तो करत असे आणि अशा पद्धतीने तो मंदिरात कधी गेला नाही. ज्या मंदिरातल्या काली मातेनं त्यांना शेवटी दर्शन दिलं त्या काली मातेबद्दल त्यांच्या मनामध्ये विचार होता की हे मंदिर कोळ्यांच्या राणीने बांधलेलं आहे, मी त्या मंदिरात पाऊल ठेवणार नाही. इतके कट्टर होते आधी. पण नंतर नंतर त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि तेही पुजारी झाले. हे कसे झाले ते आपण पाहू. मुद्दा असा की ते कधी त्या मंदिरात गेले नाही. त्या मंदिरातला प्रसादही त्यांनी कधी खाल्ला नाही. स्वतः अन्न तयार करायचे आणि ते खायचे. 1855ला हे गदाधर कलकत्त्याहून दक्षिणेश्वरला आले, पण देवीचा प्रसाद ते खात नसत. वेगळं अन्न शिजवून ते जेवत असत. गंगेच्या मातीची शिवाची मूर्ती आणि नंदी तयार करून मगाशी सांगितलं तसं त्याची पूजा ते करत असत. हे मथुर बाबू हे त्या राणी रासमणीचे जावई होते बरं का. राणी रासमणींच्या ज्या मुली होत्या त्या मुलींपैकी एकीचे मिस्टर होते आणि मथुर बाबू अत्यंत श्रीमंत होते. मथुर बाबू हे जावई होते, खूप श्रीमंत होते आणि ते ह्या गदाधराला बघत होते. रामकुमारांनी पूजा स्वीकारलेली होती. रामकुमार त्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करत होते. पण हा जो गदाधर हा रामकुमारांचा भाऊ आहे आणि तो मंदिरातलं प्रसाद खात नाही, मंदिरात जेवत नाही, स्वतःचा प्रसाद स्वतः नैवेद्य स्वतः तयार करतो. त्या गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन त्या ठिकाणी जी वाळू आहे त्या वाळूतून सुंदर शंकराची पिंड तयार करतो, नंदीची मूर्ती तयार करतो आणि त्या दोघांची पूजा तो करतो आणि त्याला नैवेद्य दाखवून
मग तो अन्न ग्रहण करतो. ही त्याची जी काही एक निष्ठा होती, ती निष्ठा यांनी म्हणजे मथुर बाबूंनी पाहिली आणि मथुर बाबू खूप प्रभावित झाले होते. मथुर बाबू त्याला बोलवतात, की "अरे ये जरा माझ्याशी बोल." पण गदाधर नेहमी त्यांना टाळत होते. कारण गदाधरांना वाटे, या मथुर बाबूंकडे जर मी गेलो आणि मथुर बाबूंनी जर मला सांगितलं, की "अरे रामकुमार पूजा करतात, तू पण पूजेला येत जा ना, तिथे मदत कर ना, तिथे कशाला पूजा करतो? गंगेच्या किनाऱ्यावरती आपल्याकडे चांगलं मंदिर आहे, तिथे पूजा कर." ते मला काली मातेची पूजा करायला सांगतील, म्हणून गदाधर या मथुर बाबूंना नेहमी टाळत होता. हे मथुर बाबूंचं ओरिजिनल चित्र आपल्याला दिसतंय हां, मथुर बाबूंचं चित्र. आणि ते टाळत का होता? तर ह्या देवीचे दागदागिने कोण सांभाळणार? मला जर पूजेला त्यांनी बोलावलं आणि हे देवीचे दागदागिने आणि त्याचे ते सगळे येणारे पैसे, याची सगळ्याची व्यवस्था कोण करणार? मी तिथे अजिबात जाणार नाही. एक तर हे त्या कोळींनी बांधलेलं मंदिर आहे, जाणार नाही हे तर होतंच. आणि समजा यांनी सांगितलं, मला जायची वेळ आली, तर त्यांचे देवीचे दागिने कोण सांभाळणार? अशा पद्धतीचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता. हे जे काली मातेचं मंदिर आहे, ते मंदिर थोडं आपण समजून घेऊ. म्हणजे कधी आपण कलकत्त्याला गेलात, तर या मंदिराचे जे 5 भागांमध्ये ते विभागलेलं आहे, ते आपल्याला 5ही भाग समजतील. हा पहिला भाग आहे, हा राधाकृष्ण मंदिर आहे. इथे श्रीकृष्ण आणि राधा यांचं मंदिर आहे. त्यांच्या मूर्ती इथे आहेत. त्याच्यानंतरचा दुसरा भाग जो आहे, तो दुसरा भाग हा मुख्य काली मंदिर आहे. आत्ता जी आपण मूर्ती पाहिली, ती मूर्ती या मंदिरामध्ये प्रतिष्ठित केलेली आहे आणि त्या ठिकाणी ती मूर्ती आहे. या ठिकाणून त्याचं दर्शन घेता येतं अशी जागा या ठिकाणी आहे. तर हे राधाकृष्ण मंदिर हा एक भाग, मुख्य काली मंदिर हा दुसरा भाग. हे नाटमंदिर आहे. त्याचा एक फोटो इकडे आपल्याला उजवीकडे पण दिसतोय. नाटमंदिर म्हणजे ज्या ठिकाणी बसून कीर्तनं करायची, प्रवचनं करायची, कीर्तनामध्ये धुंद होऊन नृत्य करायचं, असे ते नाट्यमंदिर. रामकृष्ण या नाट्यमंदिरामध्ये शेकडो वेळेला आलेले आहेत. शेकडो वेळेला त्या नाटमंदिरामध्ये बसून त्यांनी संकीर्तन केलेलं आहे. या नाटमंदिराच्या नंतर हा तिसरा भाग झाला. हे नाटमंदिरातून काली मातेची दर्शन कसं होतं, तर ते असं दर्शन होतं. नाटमंदिरात तुम्ही बसलात, तर काली मातेचं दर्शन आपल्याला असं घडू शकतं. नाटमंदिर, हे नाटमंदिर आपल्याला दिसतंय. नाटमंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जनावरांना बळी द्यायची जागा आहे. आता त्या ठिकाणी बळी दिले जात नाही. पण नाटमंदिराच्या पाठीमागे ही बळी द्यायची जी जागा आहे, ती जागा अजून आहे, पण तिथे बळी मात्र आता दिले जात नाही. तेव्हा हे 4 भाग या मंदिराचे आपल्याला दिसतील. पहिलं राधाकृष्ण मंदिर, दुसरं काली माता मंदिर, तिसरं नाट मंदिर आणि जनावरांना बळी द्यायची जागा. हे भाग त्या मंदिरामध्ये आपल्याला दिसतील आणि त्यानंतर 5वा जो भाग आहे, तो आपल्याला दिसेल तो म्हणजे त्या मंदिराच्या म्हणजे काली मातेकडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या बाजूला तिथे अशी शिवाची मंदिर आहेत. अशी 12 शिवाची मंदिर आहेत तिथे आणि 12 शिवाच्या मंदिराच्या पैकी भगवान रामकृष्णांच्या खोलीच्या जवळची जे शिवाचं मंदिर आहे, त्यातली शिवाची मूर्ती ही अशी आहे. जवळ-जवळ 12ही शिवाच्या मूर्ती या अशाच पद्धतीच्या आहेत. पण हे जे चित्र आहे, हे चित्र रामकृष्णांच्या खोलीच्या जवळनं घेतलेलं आहे. रामकृष्ण पुजारी म्हणून तिथे गेले त्यावेळेला त्यांना तिथे खोली मिळाली होती. तिथे सगळी रामकृष्णांची लीला घडलेली आहे त्या खोलीमध्ये. आपण बघू ते पुढे. पण आता मंदिरातले 5 भाग आपण बघतोय. तर त्या 5 भागांपैकी आपण पाहिलं हे राधाकृष्ण मंदिर, मुख्य काली मंदिर, नाट मंदिर, जनावरांना बळी द्यायची जागा आणि ही 12 शिवमंदिरं. अशा पद्धतीची ती भव्य-दिव्य असं एक ते मंदिर आहे. रामकृष्णांच्या खोलीजवळचं शिवमंदिरातली मूर्तीचं हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ज्या काली मातेची पूजा रामकृष्णांनी पुढे केली, आपण बघणार होते. आता रामकुमारच पूजा करतायत. रामकुमारांच्या पश्चात काली मातेची पूजा गदाधरांनी केलेली आहे. तर ती काली मातेचं दर्शन या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. या काली मातेची पूजा ज्या रामकृष्णांनी केली, त्या काली मातेचे दर्शन आपण घेऊ शकता. ही काली माता रामकृष्णांशी बोलायची. या काली मातेला विचारल्याशिवाय रामकृष्ण कोणताही निर्णय घेत नव्हते. त्या काली मातेचं हे चित्र आहे. हा त्यांचा प्रोफाईल चित्र आहे काली मातेचं. त्या मंदिरातलं. ज्या मंदिरात बसून रामकृष्णांनी काली मातेला प्रसन्न करून घेतलं.
ती जागा आहे. आणि हे खड्ग या काली मातेच्या हातात आहे. याला म्हणतात द सोर्ड ऑफ काली. आपण पुढे एक प्रसंग बघणार आहोत, पण आता त्याचं थोडं ट्रेलर सांगतो. एक दिवशी रामकृष्ण या काली मातेशी बोलत असताना म्हणाले, आई, आज तुझं दर्शन झालं नाही, माझा दिवस वाया गेला, असं म्हणत ते गडबडा लोळू लागले. ते आपलं अंग या जमिनीवर घासू लागले की आजचा दिवस वाया गेला, काली मातेचं दर्शन झालं नाही. त्यांची सगळी छाती ती रक्ताने भरून गेली. आणि त्या शेवटी त्यांनी त्या काली मातेच्या हातातलं हे खडगं घेतलं आणि ते खडगं आपल्या मानेवरती चालवणार एवढ्यात काली मातेने ते मागच्या मागे खडगं पकडलं आणि काली मातेने त्यांना जीवदान दिलं. आणि ते म्हणाले, हे तू असं करू नको. आणि काली माता त्यांच्याशी त्यानंतर संवाद करू लागली. काली मातेचं दर्शन त्यांना झालं, ज्या दर्शनासाठी ते स्वतःचा प्राण अर्पण करायला तयार झाले होते, त्या काली मातेचं दर्शन त्यांना झालं. या ठिकाणी रामकृष्णांची खोली आपल्याला दिसते. कधी दक्षिणेश्वरला गेला तर रामकृष्णांची खोली पाहायला विसरू नका. कारण रामकृष्णांची खोली पाहिली की तुम्हाला रामकृष्ण वचनामृतातले जे प्रसंग आहेत ते सगळे प्रसंग जिथं घडले ती ही जागा आहे. एवढं मोठं पुस्तक आहे रामकृष्ण वचनामृत. आणि रामकृष्ण लीला प्रसंग हे शारदानंद महाराजांनी लिहिलं पुस्तक आहे. ते सगळं रामकृष्णांची साधना सांगतं असे पुस्तक आहे. तर या ठिकाणी ती सगळी घटना घडलेली आहे. ही खोलीचं चित्र आहे. हे या ठिकाणी रामकृष्ण 1871 ते 1885 पर्यंत राहिलेले आहेत. 1886ला ते म्हणजे काशीपूरला गेलेले आहेत. एनिवे, तर हे जे मोठी पलंगडी आहे, या पलंगावरती रामकृष्ण निद्रा घेत असत. झोपण्यासाठी हा पलंग वापरत असत. आणि ही जी छोटा पलंग आहे त्याला पलंगडी म्हणायचे. पलंगडी प्रत्येक ठिकाणी पलंगडी म्हटलेलं आहे. तर या पलंगडीवर बसून रामकृष्ण या ठिकाणी बसलेले जे सगळे साधक आहेत त्या साधकांच्या बरोबर संवाद साधत असत. सगळी आध्यात्मिक ज्ञान त्यांनी जे प्रदान केलं ते या पलंगडीवर बसून केलेलं आहे. कधी तिथे गेलात तर हे दोन्ही पलंग पाहायला विसरू नका. आणि असं इमॅजिन करा की रामकृष्ण जेव्हा सांगत होते त्यावेळेला या पलंगावर ते बसले होते आणि इतर बसलेले जे भक्त होते त्या भक्तांमध्ये मी सुद्धा होतो, असं म्हणून स्वतःला तिथे इमॅजिन करा. म्हणजे रामकृष्ण जणू आपल्याशीच हे सगळं संवाद साधतायत असं आपल्याला आढळेल. हा आहे रामकृष्णांच्या खोलीतला उत्तर व्हरांडा, उत्तर बाजूचा व्हरांडा. आणि हा महत्वाचा व्हरांडा कुठला माहितीये? हा गंगेच्या कडे फेसिंग असलेला रामकृष्णांच्या खोलीतला दक्षिण व्हरांडा. या व्हरांड्यातून नरेंद्र रामकृष्णांना भेटायला पहिल्यांदा आत आला. अशा पद्धतीने हा सगळा या मंदिराचा परिसर कसा आहे ते आपण पाहतो. आपल्याला या ठिकाणी या एकदा असं झालं, राधाकृष्ण मंदिरातली घटना आहे. आता अ, रामकुमारांच्या निधनानंतर म्हणजे गदाधरांनी कालीमातेच्या पूजेचं काम स्वीकारलं होतं. तर रामकृष्ण या राधाकृष्ण मंदिरातली एक घटना आहे. या राधाकृष्ण मंदिरामधला क्षेत्रनाथ पुजारी म्हणून एक पुजारी होते. त्या राधाकृष्णाची मंदिरातली मूर्ती त्यांनी घेतली आणि त्याला शयन करण्यासाठी गोविंदजीची मूर्ती घेऊन शयन करण्यासाठी म्हणून ती मूर्ती घेऊन चालले असताना ती मूर्ती त्यांच्या हातातनं सटकली आणि खाली पडली आणि त्या देवाचा पाय मोडला. म्हणजे या शयनगृहामध्ये नेत असताना कृष्णाचा पाय भंग झाला. आता ही जी मूर्ती आहे ती भंग पावली म्हणजे याचं आता विसर्जन करायला पाहिजे. ही भंग पावलेल्या मूर्तीची कशी काय पूजा आपण करणार? तर तर तो प्रश्न मथुर बाबूंकडे गेला आणि मथुर बाबूंना त्यांनी सगळे लोक सांगायला लागले की ते क्षेत्रनाथ पुजारी ती गोविंदजीची मूर्ती घेऊन जात असताना मूर्ती पडली, मूर्तीचा पाय भंगला आणि अशी भंग पावलेली मूर्ती आपण काही पूजेसाठी वापरत नाही. आता त्याचं गंगेमध्ये आपण विसर्जन करू. तेव्हा मथुर बाबूंना काय वाटलं कोणास ठाऊक. मथुर बाबू म्हणाले की ठीक आहे विसर्जन करू, पण आधी आपण गदाधराला विचारू, बघूया. गदाधरामध्ये असलेला देवाविषयीचा प्रेमभाव मथुर बाबू जाणून होते. त्यांनी गदाधराला बोलवणं पाठवलं. गदाधर आला. खरा तो टाळत असायचा त्यांना, पण तो आला. आणि गदाधरांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की अरे आता काय करायचं, हे विसर्जन करायचं म्हणताय. तेव्हा गदाधरांनी असं उत्तर दिलं की
तुमच्या जाव समजा तुमच्या जावयाचा पाय मोडला तर तुम्ही जावई बदलता का म्हणलं? जावई बदलता का? त्याचं विसर्जन करून दुसरा जावई आणता का? आणत नाही. तुम्ही काय करता? ते पाय दुरुस्त करता त्याचा. त्याला फ्रॅक्चर झालं असेल तर त्याला काय प्लास्टर लावता, दुरुस्त करता. मग मथुर बाबू म्हणाले, की "आता या देवाचा पाय दुरुस्त कोण करेल?" तर गदाधर म्हणाला, "मी करतो." लहानपणी मूर्तिकाम करण्याची कला जी त्यांनी शिकली होती, त्या मूर्तिकाम करण्याच्या कलेच्या वर आधारित गदाधरांनी ह्या कृष्णाचा जो पाय आहे, तो इतका उत्तम त्यांनी बसवला, मोडलेला पाय बसवला, की आता ती जर मूर्ती आपण पाहिली, तर विश्वासच बसणार नाही, की यांचा पाय तुटलेला होता आहे. या उत्तराने मथुरबाबू फार खुश झाले आणि मथुरबाबूंनी त्यांना सांगितलं, की "अरे, तू पूजा करायला का येत नाहीस?" तेव्हा मथुर बाबूंना त्यांनी सांगितलं, की "मी पूजा करायला नाही येणार." असं त्यांचं उत्तर ठरलेलंच होतं. हा त्यांनी हे आपल्याला पदकमलांचं त्या दर्शन घ्या, की जो पाय रामकृष्णांनी परत दुरुस्त केला मूर्तीचा. ही मूर्ती कशाला टाकायची? म्हणजे तुमचा जर जावई जर त्याचा पाय मोडला तर जावई बदलता का तुम्ही? जावई बदलत नाही. पाय पायावर काहीतरी उपचार करतात. आपण उपचार करू आणि म्हणून रामकृष्णांनी त्या पायाला असं काय बेमालूम जोडून दिलं कृष्णाच्या, की आता ही कृष्णाची मूर्ती आपल्याला अशी दिसते आहे. ही रिपेअर केलेली मूर्ती आहे. रिपेअर्ड बाय रामकृष्ण. रिपेअर केलेली मूर्ती आपल्याला इथे दिसते. दरम्यानच्या काळात रामकुमारांची आत्ते बहीण हेमांगिनी हिचा हिचा मुलगा हृदयराम या मंदिरामध्ये आला. त्याला कळलं, की आपलं रामकुमार आणि गदाधर या मंदिरात काम करतात. आपण पण तिथे जाऊ. आपल्याला पण तिथे जाऊन काम करता येईल. अशा हेतूने तो आला आणि हा हृदयराम आल्यानंतर काय-काय घटना घडल्या, त्या ऐकण्यासाठी आता आपल्याला पुढच्या बुधवारपर्यंत थांबावं लागेल. वेळ झालेली आहे आपली. 7 वाजलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि हृदयराम या दक्षिणेश्वरला आल्यानंतर त्या ठिकाणी काय काय घटना घडल्या, या हृदयरामनी काय केलं, या सगळ्या गोष्टी आपण आता पुढच्या वेळेला बघू. आता आपली वेळ संपत आलेली आहे. त्याच्यामुळे आता मी आपली रजा घेतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करून मी माझ्या वाणीला विराम देतो. शांती मंत्र म्हणून. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.